उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी। आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। उल्लासनगर में हिट एंड रन का मामला सामने आया। कार चालक ने बाइक को टक्कर मारी है। इसके बाद कार चालक ने उसे धमकाया भी। वहीं कार चालक में गुस्सा इतना भड़का कि वह बाइक चलाने वाले पर गाड़ी चलाकर जान से मारने की कोशिश की। यह पूरी घटना उल्लासनगर 3 हीरा घाट स्थित इंडियन ऑयल पेट्रोल पंप पर दोपहर बजे दिल दहलाने वाली घटना घटी। रोहन शिंदे पेट्रोल भराने जा रहा था, तभी विठलवाड़ी स्टेशन के पास एक कार चालक ने उसे टक्कर मार दी। रोहन ने हीरा घाट के पेट्रोल पंप पर कार चालक को जवाब पूछने के लिए रोका। इसी दौरान उनके बीच कहासुनी हो गई। बहस के दौरान कार चालक ने रोहन की बाइक में जोरदार टक्कर मार दी, जिससे रोहन की बाइक गिर गई। इसके बाद ड्राइवर ने रोहन के ऊपर कार चला दी और उसे मारने की कोशिश भी की। यह पूरी घटना पेट्रोल पंप पर लगे सीसीटीवी कैमरा में कैद हो गई। रोहन ने यह भी आरोप लगाया कि उसने उनको धमकाया भी है। हैरानी की बात यह है कि पुलिस ने अभी तक इस मामले में कोई केस दर्ज नहीं किया है। अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे। हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। माझी ऍक्टिवा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला मी परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ, आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे। तर अजून तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्यासोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे।